नमस्कार. भगवान महाविष्णूंचा 6वा अवतार असणाऱ्या परशुरामाबद्दल आज जाणून घेऊया. परशुरामाचे खरे रूप अत्यंत सच्चे आणि मातृपितृभक्त असे आहे. भृगुकुलोत्पन्न म्हणून भार्गवराम असेही त्याचे नाव रूढ आहे. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना शरादपी शापादपी असं म्हणतात. महिष्पती नगरीचा क्षत्रिय कुलोत्पन्न राजा क्रतुवीर व राणी राकावती यांना गुरु दत्तात्रेयांच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राचे नाव कार्तवीर्यार्जुन. त्याला जन्मतःच दोन्ही हात नव्हते. 5 वर्षानंतर दत्तगुरूंच्या कृपेने अचानक त्याला 1000 हात उत्पन्न झाले, म्हणून त्याला सहस्त्रार्जुन असे म्हटले जाऊ लागले. तेव्हा दत्तगुरूंनी त्याला उपदेश केला होता की कार्तवीर्यार्जुन हा क्षत्रियांचा स्वामी होईल, तिन्ही लोकात सामर्थ्यवान होईल. पण लोभीपणा आणि दुस्संगतीमुळे जर देव, गुरु, संत इत्यादींचा अपमान अवघेर जर कार्तवीर्यार्जुनाकडून होईल तर त्याचा स्वतःचा तर नाश होईलच, पण साऱ्या क्षत्रिय कुलाचा विध्वंस होऊन तो अपकीर्तीला प्राप्त होईल. कार्तवीर्यार्जुन खूपच शक्तिशाली होता. त्याने लंकेचा राजा रावण याला बंदिवान बनवून ठेवले होते. रावणाच्या वडिलांनी पौलस्त्य ऋषींनी मध्यस्थी करून गोड बोलून रावणाची सुटका करवून घेतली. पण यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा मद दिवसेंदिवस वाढीस लागला. गुरु दत्तात्रेयांनी सांगितलेल्या गोष्टी, नम्रपणा इत्यादी तो विसरून गेला. ते पाहून नारद मुनींनी त्याला सावध करायचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. सहस्त्रार्जुनाच्या राज्यात सज्जन ऋषीमुनींचा छळ होऊ लागला. दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे आपल्या सहस्त्रबाहूंच्या शक्तीने तो इंद्रलोकीची संपत्ती हिरावू इच्छित होता. त्यामुळे सर्व देवांनी शंकर आणि आदिमायेची प्रार्थना केली आणि सहस्त्रार्जुनाचा नाश करण्याची भावना व्यक्त केली. शिवपार्वतीने तथास्तु म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. रेणुक राजा व भोगावती राणी यांनी त्रिवेणी संगम येथे जाऊन केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचे फलित म्हणजे रेणुका माता होय, जी साक्षात आदिमायेचे पार्वतीचे रूप होती. अश्विनी कुमारांच्या कृपेने नवतारुण्य आरोग्य प्राप्त झालेल्या भृगुवंशीय चवन ऋषींचा पुत्र रुचिक व गाधीराजाची कन्या सत्यवती यांच्या पोटी जन्मलेले जमदग्नी ऋषी हे साक्षात शंकराचे अंश होते. अगस्त्य मुनींच्या सांगण्याप्रमाणे पूर्वसंकेतानुसार ब्राह्मण जमदग्न मुनी आणि क्षत्रिय रेणुकादेवी यांचा विवाह झाला. रेणुकेस वसु, विश्ववसु, बृहद्भानू, बृहत्कण्व असे 4 पुत्र झाले. त्यानंतर जमदग्नी ऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्ध मंत्र जपून एक चरू बनवून रेणुकेला दिला. त्यायोगे भगवान विष्णू पुत्ररूपाने जमदग्नी रेणुका मातेच्या पोटी जन्माला आले. तो दिवस होता अक्षय तृतीया. त्या समयी एकाएकी कार्तवीर्यार्जुनाच्या राजधानीचे शिखर फुटून चुराडा झाला. क्षत्रिय बायकांच्या मंगळसूत्राला हिसका बसला. हाच महाविष्णूचा 6वा अवतार परशुराम. इकडे नवीन बालकाचे नाम रामभद्र ठेवले गेले. तेव्हापासून जमदग्नी ऋषी व इतर शिष्यांचे वसतिस्थान असणाऱ्या सिद्धाचल पर्वतास रामशृंग पर्वत असे म्हटले जाऊ लागले. 8व्या वर्षी रामभद्राचा व्रतबंध झाल्यावर जमदग्नी ऋषींनी त्याच्याकडून अध्ययन करवून घेतले. माता पित्यांच्या सेवेत रामभद्र तत्पर असताना एके दिवशी क्षत्रियांच्या छळामुळे त्रासून गेलेले गालव, मातंग, शांडिल्य, कौंडिल्य इत्यादी महर्षी रामशृंग पर्वतावर जमदग्नी ऋषींच्या आश्रयास आले. ऋषी महर्षींना क्षत्रियांपासून होणाऱ्या त्रासाचे वर्तमान कळताच त्या सर्व ऋषींना जमदग्नींनी आपल्या आश्रमात ठेवून घेतले. रामभद्राला धनुर्विद्या शिकण्यासाठी कैलास पर्वतावर पाठवले व क्षत्रियांची मस्ती उतरवण्यासाठी जमदग्नींनी उग्र तपाला प्रारंभ केला. त्यामुळे क्रोध देवता त्यांच्यावर प्रसन्न झाली.
त्यांचे तप चालू असताना ते भंग करण्यासाठी कार्तवीर्यार्जुनाने अनेक प्रयत्न केले, पण ते सर्व फोल ठरले. तिकडे रामभद्र कैलास पर्वतावर साक्षात शिवाकडून धनुर्विद्या शिकला. पार्वती मातेकडून त्याने अंबिकास्त्र मिळवले. कार्तवीर्याकडून व इतर राजांकडून होत असलेला ऋषिमुनींचा छळ वाढत होता. त्यामुळे जमदग्नींच्या आज्ञेनुसार रामभद्राने कैलास पर्वतावरील आपली साधना अधिक वाढवली. सासरच्या रीतीप्रमाणे लग्न झाल्यानंतर रेणुका माता रोज सकाळी नदीवर जाऊन वाळूची घागर बनवून त्यात पाणी भरून डोक्यावर सापाची चुंबळ करून त्यावर घागर घेऊन शिवपूजेसाठी पाणी आणीत असे. परंतु जमदग्नी ऋषींची तपस्या चालू असताना एके दिवशी पाण्यास रेणुका माता गेली असता चित्ररथ नावाच्या गंधर्वाची आणि त्याच्या पत्नीची जलक्रीडा तिच्या दृष्टीला पडली. ते पाहून आपल्यालाही आपल्या पतीसह अशी क्रीडा करता आली तर, असा स्त्रीसुलभ विचार तिच्या मनात डोकावला. पण दुसऱ्याच क्षणाला मनाच्या चंचलपणाचा धिक्कार करून तिने आपले मन पाणी भरण्याकडे केंद्रित केले. पण त्यावेळी तिला रोजच्या सारखी वाळूची घागर बनवता आली नाही. सापाची चुंबळ बनवताना साप हातातून निसटून गेला व पाण्याशिवायच घरी यावे लागले. शिवपूजेला पाणी न मिळाल्याने क्रोधायमान झालेल्या जमदग्नी ऋषींनी तिला पाणी न आणण्याचे कारण विचारल्यावर तिने खरे काय ते सांगितले. त्यामुळे तर ते जास्तच चिडले. रेणुकेला चालते होण्यास सांगितले आणि तिला शाप दिला की तुझे तोंड आणि शरीर काळे ठिक्कर पडेल. आणि त्याच क्षणी तसे झाले. बाहेर पडलेल्या रेणुकेला दुःख अनावर होत होते. अशा वेळी तिला एकनाथ व जोगीनाथ हे 2 शिवयोगी भेटले. तिने त्यांना वंदन केले. तेव्हा तिचे मनोगत जाणून शिवयोग्यांनी तिला सांगितले की समोरील सरोवरात रोज स्नान करून शिवलिंगाची पूजा कर व 5 घरी भिक्षा मागून अर्धी भिक्षा आम्हास दे व अर्धी तू खा. तुझे शरीर व मन पुन्हा पूर्ववत होईल. त्याप्रमाणे रेणुका देवी वागल्यावर ती पुन्हा गौरवर्णीय व स्थिर मनाची बनली. शिवयोग्यांचा निरोप घेण्यासाठी ती गेली असता ते म्हणाले, अजून काही दिवसांनी तुला 3 घटका वैधव्य प्राप्त होईल, पण त्यानंतर तुझे सौभाग्य अखंडित राहील. दुसऱ्या दिवशी शिवगुरूंचा आशीर्वाद घेऊन रेणुका देवी आपल्या आश्रमाकडे परत आली. ती तिथे पोहोचताच जमदग्नींच्यावर प्रसन्न झालेल्या क्रोध देवतेमुळे ते रेणुकेवर प्रचंड चिडले. क्रोधायमान होऊन ते म्हणाले, तू इतके दिवस आश्रमाबाहेर होतीस, त्यामुळे तुला इथे थारा नाही, तू चालती हो. त्यामुळे वारंवार माफी मागून रेणुका देवींनी विनवले तरी जमदग्नी ऋषींचा संताप अनावर झाला. त्यांनी आपल्या 4 ज्येष्ठ पुत्रांना बोलावले व रेणुकेकडे बोट दाखवून सांगितले की तुमच्यापैकी कुणी हिचा वध करू शकत असेल तर ताबडतोब करा. पित्यापेक्षा माता 1000 पटींनी श्रेष्ठ असते. त्यामुळे आम्ही हे अविचारी पापकृत्य करणार नाही, असे 4ही पुत्रांनी पित्याला स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे जमदग्नींमधल्या क्रोध देवतेने 4 पुत्रांना मृत व्हा असा शाप दिला आणि क्षणार्धात ते 4ही जण मृत्यू पावले. हे पाहून रेणुका माता अत्यंत शोक करू लागली. त्यानंतर जमदग्नींनी रामभद्राला हाक मारली. रामभद्र कैलास पर्वताहून आला. 4ही पुत्रांप्रमाणे जमदग्नींनी त्यालाही मातेचा वध करण्याची आज्ञा केली. नाहीतर 4 भावांप्रमाणे त्याचाही वध करण्याची जमदग्नींची तयारी होती. वडिलांवर प्रसन्न झालेली क्रोध देवता रामभद्राला माहीत होती. ऋषीमुनी सज्जनांना छळणाऱ्या कार्तवीर्यार्जुनादी क्षत्रियांच्या नाशासाठी प्रसन्न करून घेतलेल्या या क्रोध देवतेचा उपयोग अनुचित कारणासाठी होतोय हे रामभद्राने जाणले आणि त्यामुळे नाईलाजास्तव मातेचा वध करण्यापलीकडे उपाय नाही हे रामभद्रास कळून चुकले. परंतु मातेचा वध केल्यानंतर शांत झालेल्या क्रोधदेवतेकडून जमदग्नी पुनश्च रेणुका मातेस जिवंत करू शकतील असा विश्वास देखील त्याला होता. त्यामुळे सारासार विवेकबुद्धी वापरून रामभद्राने रेणुका मातेचा वध केला व पित्याची आज्ञा अंमलात आणली. साहजिकच प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी रामभद्राला वर मागायला सांगितले. तेव्हा रामभद्राने मातेस व 4 बंधूंन पुन्हा जिवंत करावे आणि त्यांना मृत्यूचे स्मरण देखील राहू नये असे करावे असे सांगितले.
तसेच या सर्व गोष्टींना कारणीभूत असलेली जी क्रोध देवता तिचा देखील आपण त्याग करावा असे त्याने सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राचे वचन कबूल करून त्या 5ही जणांना जमदग्नी ऋषींनी उठवले व क्रोध देवतेला त्यांनी जाण्याची आज्ञा केली आणि त्यानंतर ते पूर्ववत संसार करू लागले. परंतु या सगळ्यामुळे रामभद्राला मातृहत्येचे पातक लागले. आता या पापापासून कसे मुक्त व्हावे असा प्रश्न त्यांनी पित्याला विचारला. तेव्हा जमदग्नींनी त्याला मंत्रोपदेश करून भागीरथी तीरी शिवाराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राने शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांनी रामभद्राला कैलास पर्वतावर बोलावून नेले. तिथेच षण्मुख स्वामींपासून रामभद्रास 14 विद्या 64 कलांचे ज्ञान अवगत झाले. पुढे श्री गणेशाने रामभद्रास परशु दिला आणि रामभद्राचे परशुराम असे नामाभिधान केले आणि मात्या पित्यांना भेटून येण्यास सांगितले. तेव्हा परशुराम पुन्हा रामशृंग पर्वतावर येऊन माता पित्यांच्या सेवेत रत राहू लागले. परशुरामाने प्राप्त केलेल्या शस्त्रास्त्र विद्येमुळे, दिव्य परशुमुळे, शिवपार्वती व गणेशाच्या आशीर्वादामुळे जमदग्नी ऋषींनी सर्व ऋषीमुनींना निर्विघ्नपणे यज्ञयागादी करायला सांगितले. त्यावर काही कारणास्तव परशुराम पुन्हा कैलासावर गेले. इकडे नारद मुनी रामशृंग पर्वतावर जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आले. तेव्हा जमदग्नी रेणुकेचा इंद्रदेवाने लग्नात भेट दिलेल्या कामधेनूच्या साह्याने चाललेला संसार पाहून त्यांना खूपच आनंद झाला. आपल्या आराध्य दैवताच्या म्हणजेच विष्णूच्या 6व्या अवताराची, परशुरामाची व शंकरांची आठवण आली आणि ते कैलासावर गेले. शिवाने नारदांसमोर परशुरामाचे आणि त्याच्या सामर्थ्याचे वर्णन केले. ते ऐकून कार्तवीर्यार्जुनाचा नाश होण्याची वेळ जवळ आल्याचे नारदांनी ओळखले आणि त्यांना आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात ते कार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगराकडे वळले व त्याचा अतिथी उपचार स्वीकारल्यानंतर त्यास जमदग्नींकडच्या कामधेनूबद्दल सांगून अशी दिव्य गोमाता सहस्त्रार्जुनाकडे असायला हवी असे आमिषही त्याच्या मनात निर्माण केले. तसेच जमदग्नी मुनींनी क्रोधदेवतेचा त्याग केल्यामुळे आता त्यांच्यापासून कार्तवीर्याला कोणताही धोका नसल्याचे देखील नारदांनी त्याला सांगितले. त्यावर नारदांच्या सांगण्यानुसार कार्तवीर्यार्जुन 700 सैन्य आणि 700 घोड्यांसह रामशृंग पर्वतावर गेला. तेव्हा जमदग्नी रेणुका मातेने त्यांचे उचित स्वागत करून सर्वांना पंचपक्वान्नांचे जेवण दिले. तेव्हा कार्तवीर्यार्जुनाला जमदग्नींकडे असलेल्या कामधेनूबद्दल खात्री पटली. त्याने जमदग्नींकडे कामधेनूची मागणी केली. तेव्हा जमदग्नी म्हणाले, हे राजन, तुझ्याजवळ अलोट संपत्ती, हजारो दासदासी सेवक आहेत, तेव्हा तुला कामधेनू काय कामाची? आम्हा ऋषीमुनींकडे कामधेनू असल्याने लोकांच्या कल्याणासाठी तसेच वातावरण पवित्र ठेवण्यासाठी यज्ञयाग करायला व हरिस्मरणाला आम्हाला भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे ही कामधेनू आमच्याकडे राहू देत. तेव्हा त्यांचे बोलणे न ऐकता कार्तवीर्यार्जुनाने बळजबरीने कामधेनू हरण करण्याचा प्रयत्न केला. तिचे 4ही पाय दोरीने आवळून बांधताच कामधेनूने ते बंधन एका क्षणार्धात सोडून जमिनीवर जोराने पाय आपटले आणि क्षणार्धात तेथे हजारो गायी उत्पन्न झाल्या आणि त्यांनी शिंगे खुपसून कार्तवीर्यार्जुनाच्या सैन्याला ठार मारले आणि कामधेनू पुनश्च जमदग्नींच्या जवळ येऊन उभी राहिली. त्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा अत्यंत संताप झाला. तो जमदग्नींना ठार मारण्यासाठी पुढे सरसावला. तोच कामधेनू त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या पुढे एखाद्या पहाडासारखी उभी राहिली. पण जमदग्नी तिला उद्देशून म्हणाले, हे नंदिनी, जे विधिलिखित आहे ते तू पुसू नकोस. या राजाची इच्छा पुरी होऊ देत. त्यावर कामधेनू नाईलाजाने दूर झाली व कार्तवीर्यार्जुनाने जमदग्नी ऋषींचा शिरच्छेद केला. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध 14 कृत्तिका नक्षत्र आणि रात्रीचा पहिला प्रहर होता. त्यावर कार्तवीर्यार्जुन पुन्हा कामधेनूस धरायला गेला असता ती अदृश्य झाली. ते पाहून कार्तवीर्यार्जुन भयभीत झाला आणि आपल्या राजधानीस परतला. अशा प्रकारे शिवयोगींनी रेणुकेस सांगितलेले भविष्य खरे ठरले. त्यामुळे रेणुका वैधव्य दुःख असह्य होऊन परशुरामाला हाका मारू लागली.
तोच परशुराम कैलासावरून क्षणार्धात आश्रमात आले आणि त्यांनी मातेला धीर दिला, तू काळजी करू नकोस, सूर्योदय होताच स्थिती पालटून जाईल. त्यावर ऋचिक, वशिष्ठ, अगस्त्य, शिरशृंग इत्यादी ऋषींनी रेणुकेला बोध केला. तोपर्यंत अरुणोदय झाला. तेव्हा अगस्त्य मुनींनी वसिष्ठांच्या कमंडलूतील पाणी ऋषिमुनींच्या हातावर घातले. ऋचिक मुनींनी ते पाणी संजीवनी मंत्राने अभिमंत्रित करून जमदग्नींच्या मृत शरीरावर शिंपडले आणि भविष्यवाणीनुसार जमदग्नी पुन्हा शिवस्मरण करीत उठून बसले. स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली, नाना वाद्ये वाजू लागली, आनंदोत्सव साजरा झाला. अगस्त्य मुनी आणि ऋचिक मुनींनी शिवपार्वती गणेशाची स्तुती करून परशुरामाला सर्व देवांना शांत करण्यासाठी शांतिहोम करण्यास सांगितले व ज्या कारणास्तव परशुरामाने आत्तापर्यंत इतके सामर्थ्य मिळवले त्या कार्याचा आरंभ करण्यास सांगितले. म्हणजे सर्वांचा छळ करणाऱ्या कार्तवीर्यार्जुनाचा आणि इतर तत्सम क्षत्रियांचा नाश करून पृथ्वीवरील भार हलका करण्यास सांगितले. पितामहांकडून आलेली आज्ञा घेऊन परशुराम कार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगरीत आला आणि सामर्थ्याच्या बळाने मदोन्मत्त झालेल्या सहस्त्रार्जुनाकडे युद्धभिक्षा मागितली. कार्तवीर्यार्जुन परशुरामाला प्रथमच बघत होता. तोपर्यंत त्याने परशुरामाबद्दल ऐकलेल्या गोष्टीची आणि त्याच्या पसरलेल्या कीर्तीची त्याला खात्री पटली. जरी कार्तवीर्यार्जुन युद्धाला उभा राहिला तरी त्याच्या दुष्कर्माचा अंत जवळ आल्यामुळे मनातून तो अत्यंत भयभीत झाला होता. गोहत्या, स्त्रीहत्या, ब्रह्महत्या इत्यादी पाप करण्याबद्दल नेहमी सावध रहा हा दत्तगुरूंनी दिलेला उपदेश कार्तवीर्यार्जुनाने पालन केला नाही. त्यामुळे त्याच्याकडून गुरु आज्ञेचा भंग झाल्याचेही पाप घडले. परशुरामाने आधी शस्त्रास्त्रे करून सहस्रार्जुनाचे सैन्य मारून टाकले. नंतर अंबिकास्त्र सोडून प्रथम कार्तवीर्यार्जुनाचे हात तोडले. परंतु कार्तवीर्यार्जुनास सहस्त्रबाहूंचे वरदान असल्याने एकीकडे परशुराम सहस्रार्जुनांचे हात तोडत आहे आणि दुसरीकडे ते परत उत्पन्न होत आहेत असेच चालू होते. उत्पन्न झालेल्या हातांमुळे कार्तवीर्यार्जुन युद्ध करतच राहिला. 21 वेळा असे घडल्यावर परशुराम चिंतित झाला. तोच आकाशवाणी झाली की अर्जुनाच्या पोटातील अमृताची कुपी काढलीस तर खचित विजयी होशील. त्याप्रमाणे परशुरामाने केल्यावर सहस्रार्जुनाचा वध तो करू शकला व स्वार्थी क्षत्रिय धर्म विसरलेल्या ऋषीमुनींचा छळ करून अत्याचार करणाऱ्या दुराचारी क्षत्रियांपासून पृथ्वीला मुक्त केले. त्यानंतर परशुरामाने मातापित्यांना वंदन करून सर्वांना अभयदान दिले. त्यावर अगस्त्य मुनींनी सर्वांना याची आठवण करून दिली की दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी इंद्रादी देवांनी प्रार्थना केल्यावरून देवमाता अदितीने दीर्घ तपश्चर्या करून शंकरांकडून वर मिळवला आणि रेणुकराजाच्या यज्ञकुंडात ती प्रकट झाली. तिने शिवस्वरूप असणाऱ्या जमदग्नींना वरून परशुरामाला जन्म दिला. परशुराम भगवान विष्णूंचा 6वा अवतार. त्याच्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा नाश झाला. त्यामुळे महापतिव्रता रेणुका मातेला कुणी कधीही विसरू नका. परशुरामाने दुष्ट क्षत्रियांचा संहार करताना जे चांगले सधर्मी क्षत्रिय होते ते वाचले आणि परशुरामाला शरण आले. त्या सर्वांना परशुरामाने माता रेणुकेचे दर्शन घडवले व माता रेणुकेने त्या सर्वांना जोगिंदर तीर्थात स्नान करून गोरगरिबांना अन्नदान करण्यास सांगितले. त्यानंतर चिरंजीवी परशुराम पुन्हा हिमालयात निघून गेले. मिथिला नगरीचा क्षत्रिय राजा जनक याच्याकडे परशुराम आपले शिवधनुष्य घेऊन आला असता लहान सीता त्याचा घोडा करून खेळू लागली. तेव्हा परशुरामाने जनक राजास सांगितले की हिच्या स्वयंवरात जो कोणी हे धनुष्य पेलेल व याची प्रत्यंचा मोडेल त्याच्याशीच हिचा विवाह होईल. त्यानुसार महाविष्णूंच्या 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राने या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली आणि सीतेने त्यांना वरले. हैहय वंशाचे राज्य नर्मदेपासून हिमालयापर्यंत होते. त्यांनी भृगूंचा म्हणजे पर्यायाने ब्राह्मणांचा द्वेष केला. परशुरामाने आपल्या पराक्रमाने हैहय कुळाचा समूळ नाश केला. अंग, वंग, कलिंग, विदेह, दरद, त्रिगर्द, ताम्रलिप्ती, मालव इत्यादी देशातील राजांचाही त्याने संहार केला. शेवटची लढाई कुरुक्षेत्रावर झाली. तेथील
स्यमंत पंचक नावाचे तीर्थ त्याने क्षत्रियांच्या रक्ताने भरून टाकले आणि त्या रक्ताने पितरांना उद्देशून तर्पण केले अशी कथा आहे. परशुरामाने 12,000 राजांचा संहार केला असेही वर्णन आढळते. 21 वेळा परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली. क्षत्रियांचा संहार केल्याने सर्व पृथ्वी त्याच्या ताब्यात आली. हत्येचे पातक दूर होण्यासाठी परशुरामाने यज्ञ आरंभला. या यज्ञातील प्रमुख ऋत्विज कश्यप, त्याला यज्ञ दक्षिणा म्हणून सर्व पृथ्वीचे त्याने दान केले. यानंतर कश्यप परशुरामाला म्हणाला की ही सर्व भूमी आता माझ्या मालकीची आहे, त्यामुळे तू आता दक्षिणेकडे जा. ही आज्ञा मान्य करून तो आर्यावर्त सोडून महेंद्र पर्वतावर वास्तव्यासाठी निघून गेला. कश्यपाने काही क्षत्रिय राजवंशांचा शोध घेऊन आर्यावर्तात पुन्हा राज्ये निर्माण केली व विस्कळीत झालेली समाजघडी पुन्हा नीट बसवली. परशुरामाने कश्यपास सर्व भूमीचे दान दिल्यावर पूर्वेकडील महेंद्र पर्वतावर जाऊन त्याने तपश्चर्या केली. सर्व पृथ्वी कश्यपास दान केल्यामुळे त्याला वसतीकरता भूमी पाहिजे म्हणून पश्चिम सागराच्या तीरावर उभे राहून त्याने वरुणाची प्रार्थना केली. वरुणाने त्याला नवीन भूमी दिली. परशुरामाने आपल्या पराक्रमाने समुद्र मागे हटवला आणि अपरांत प्रदेश निर्माण केला अशी ही कथा आहे. परशुरामाने आपला परशु दक्षिणेकडे फेकला व त्यामुळे शूरपारक प्रदेश निर्माण केला. सध्या शूरपारक ठाणे जिल्ह्यातील सोपारा हे परशुराम क्षेत्र मानले जाते. सह्याद्रीच्या दक्षिण बाजूस तिरुवितांकूर म्हणजेच त्रिवांकूर जवळ महेंद्रगिरी असल्याचे काही अभ्यासक मानतात. अशा प्रकारे नवी भूमी संपादन केल्यावर त्याने अनेक ब्राह्मण कुले उत्तरेतून आणली व अपरांत प्रदेशात त्यांच्या वसाहती निर्माण केल्या. या नव्या भूमीला पुढे परशुराम क्षेत्र नाव मिळाले. येथील ब्राह्मणांचे परशुराम हे कुलदैवत समजले जाते. त्यानंतर परशुराम तप करण्यासाठी पुन्हा महेंद्र पर्वतावर निघून गेले. परशुरामाने क्षत्रियांचा संहार केला असला तरी त्याने दुष्ट क्षत्रियांनाच मारले, कारण अनेक क्षत्रिय कुलांचे परशुराम कुलदैवत असल्याचे दिसून येते. परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी सह्याद्री पर्वतावरून शरसंधान करून अरबी समुद्रास मागे हटवले आणि तिथे कोकण भूमी बसवली. तसेच परशुरामाचे वास्तव्य कर्नाटकातील पवित्र गोकर्ण क्षेत्री असल्याचेही मानतात. चिपळूण येथे लोटे परशुराम हे त्यांचे जाज्वल्य स्थान मानले जाते. तसेच तळ कोकणातील परशुराम मंदिरही प्रसिद्ध आहे. काही कोकणस्थ ब्राह्मणांचे कुलदैवत परशुराम आहे. कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्राच्या योजना मागे हटवून केलेली आहे, म्हणून परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतात परशुराम क्षेत्र आहेत. केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असेही म्हणतात. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्ये देखील परशुराम क्षेत्र आहे. तसेच कोकणात आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे, त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून 4 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्गावर 1000 फूट उंचीचा डोंगर आहे. त्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम असे म्हणतात. मंदिराच्या रचनेमध्ये मुघल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः मंदिराचे घुमट बघताना प्रकर्षाने जाणवतं. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागेही एक कथा सांगितली जाते ती अशी. एकदा या बेगमेची ताटवे समुद्रात बुडाली. या बेगमेला समुद्रांचा देव म्हणजे परशुराम माहीत होता. तिने परशुरामाला नमस केला की ताटवे परत आली तर देऊळ बांधीन. त्यानंतर तिची ताटवे खरंच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. तिने परशुरामाचे मंदिर बांधून नवस फेडला. या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर 2 मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातील लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. अक्षय तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे 3 दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तन भजनाचे कार्यक्रम आखले जातात.
या मंदिरात महाशिवरात्र देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय या परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपुरातून महेंद्रगडावर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथं मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्या दिवशी इथं दर्शनाला येतात. परशुरामाची आई माता रेणुका हिचे अस्तित्व माहूर गडावर असून ते 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. रेणुका माता देखील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक कुटुंबांची कुलदैवता आहे. तिनेच आपल्या पुत्राला रामभद्राला उर्फ परशुरामाला चिरंजीव बनवले. धन्यवाद.